असा आवाज आला पाहिजे. या ठिकाणी असणारा गीत आहे तो. जैसा जासी भक्ती श्रीराम, जैसा जासी श्रीरामी भक्ती, तैसी त्यावरी राम प्रीती. हे बोलिलेसी बहुता ग्रंथी, मी किती अनुवादो. नाथ महाराज बोलू लागले, जशी परमरामचंद्रावर ज्याची जशी भक्ती. मी आता सांगितलं मला, आपण आपलं काम करायचं, ऐकायचं. जशी ज्या भक्ताची प्रभूवर भक्ती आहे ना, तशी कृपा असणारी भगवंत त्या ठिकाणी परशुरामचंद्र करत असतात. नाथ महाराज बोलू लागलेले आहेत. मी तरी हे आणखीन किती सांगू, बऱ्याच ग्रंथामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. बऱ्याच ग्रंथकारांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. आणखीन मी याचा किती उल्लेख करू. जशी ज्या भक्ताची असणारी भक्ती प्रीती आहे ना, तसे असणारा प्रभू त्याच्यावर कृपा करतील, असं नाथ महाराज बोलू लागले. जैसा भाव तैसी प्रीती, जैसी प्रीती तैसी प्राप्ती, जैसी प्राप्ती तैसी स्थिती, हा जीवन मार्गी मुख्यार्थ. जसा आपला भाव असणार आहे ना, तशीच असणारी आपली प्रीती वाढू लागते, आपला भाव वाढू लागतो. तशीच कृपा असणारे त्या ठिकाणी परशुरामचंद्र आपल्यावर करत असतात. आणि मग असणारे हळूहळू असणार आपलं मन त्या परमार्थाकडे ओढलं जातं. जसं आपण परमार्थाकडे हळूहळू ओढल्या जाऊ ना, तसा त्याच्यातला भाव आपल्याला कळला जातो. तसा असणारा आपल्याला परमार्थ असणारा त्या ठिकाणी कळला जातो. आणि नवे त्या परमार्थ रूपे असणाऱ्या डोहामध्ये आपण असणार त्या ठिकाणी बुडी मारतो म्हणायला हरकत नाहीये. प्रभूंची कृपा होते, असं नाथ महाराज बोलू लागले. ग्रंथी रोखोनिया गुह्यार्थी, मुख्यत्व दावा परमार्थी, हाची कवित्वाचा स्वार्थ, येणे रघुनाथ संतुष्ट. हो, आणि मग त्या ठिकाणी ग्रंथामध्ये भावार्थ राखून असणार आपला परमार्थ साधावा, आपला असणाऱ्या जीवनाचं सार्थक साधावं. पहा, तुम्ही बघत असताना आता पाठीमाग कथा होऊन गेली. संन्यासी आंघोळ करण्यामध्ये दंग राहिला आहे का नाही, सचेल स्नान करण्यामध्ये. आता तुम्हाला सुद्धा वाटत असेल, बाबा आलाय बसलाय आणि के दोघं युट्यूब वाले आले, कवा 12 वाजते का 1 वाजतोय काय माहिती. सचेल स्नान करण्यामध्ये ती माती अंगावर घेण्याच्या नादामध्ये वेशेला भगवंताचं दर्शन झालं. संन्यासी मात्र इकडेच बसला. त्याच्यामुळे आपली गत तशी होऊ नये महाराज. जसा ज्याचा भाव आहे ना, या न्यायानं भगवंताची प्रीती किंवा आनंद असणार आपल्याला भेटत असतो, असं नाथ महाराज बोलू लागले. संतुष्ट होती श्रुते, संतुष्ट होती वक्ते, संतुष्ट होती कथार्थे, श्रीरामचरित्रे रामायण. हो, रामायण रूपी गोड कथा ऐकून असणारे जे ऐकणारे श्रोते आहेत ना, ते संतुष्ट होतात मन लावून ऐकल्यानंतर. जे वक्ते आहेत ना, तेही संतुष्ट होतात. आणि ह्या असणाऱ्या ज्या गोड कथा आहेत आपल्या कानावर पडल्यामुळे हे सगळे जे असणारे भक्त ते पवित्र होतात, असं या ठिकाणी नाथ महाराज बोलू लागलेले आहेत. असो, इथून पुढची कथा असणारी मला वाटतं आमचे चाळक महाराज राहिले. इथून पुढची जी राहिलेला कथा भाग आहे, चाळक महाराजांनी आमचे युट्यूब चॅनलचे बडे महाराज, हो, इकडचे महाराज तर ते म्हणतात मग वाचा बसल्यावर मी येणार नाही. त्याच्यामुळं बडे महाराज असणार या ठिकाणी वाचनाचं काम करतील आणि सूचक म्हणून चालक महाराज करतील. पुंडलिकावरती हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, प्रभो रामचंद्र भगवान की जय.